स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आशीर्वादानं देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्ह्याचे नेते खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, माढा मतदारसंघाचे दमदार आमदार अभिजितअबा पाटील आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगीरथदादा भालके यांच्या नेतृत्वाखाली विलास अप्पा भोसले यांच्या खंबीर साथीनं आणि रोपळे पंचायत समिती गणातील मतदारांच्या मतदान रूपी आशीर्वादानं सौभाग्यवती विजया विलास भोसले यांची पंढरपूर तालुका पंचायत समिती रोपळे गणाच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन। तसेच रोपळे गणातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार आभार आभार। शुभेच्छुक आमदार अभिजितअबा पाटील, स्नेह परिवार, रोपळे बुद्रुक। पंढरपुरातून एक मोठी बातमी समोर येतेय। सुमारे 7 महिन्यापूर्वी संपूर्ण शहर हादरवून सोडणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना अखेर यश आलंय। कुंभार गल्लीत राहणाऱ्या मायलेकींची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। 15 जुलै 2025 रोजी सुरेखा संजय जगताप आणि लखन संजय जगताप यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती। गेल्या 7 महिन्यांपासून पोलिसांचा तपास सुरू होता, मात्र 18 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तपास हाती घेताच प्रकरणाच्या तपासाला वेग आला। मोबाईलचा डंप डेटा आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला। मुख्य आरोपीला राजस्थानमधील जोधपूर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी हत्येत वापरलेली शस्त्र आणि घरातील 55 इंची टीव्ही चंद्रभागा नदीच्या पात्रात फेकून दिला होता। 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी शोध मोहीम राबवून नदीपात्रातून तो फुटलेला टीव्ही आणि धारदार शस्त्र जप्त केलाय। प्राथमिक तपासात जागेचा वाद आणि अनैतिक संबंध या कारणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येतेय। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून 7 महिन्यांपासून गुंगारा देणारे आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। सर, पंढरपूरमध्ये ते डबल हत्याकांड झालं होतं। 7 महिन्यानंतर गुन्हा डिटेक्ट झालेला आहे। कशा पद्धतीची इन्क्वायरी झाली होती आणि कोण अटक आहे? पंढरपूरमध्ये वारीनंतर 16 जुलैला डबल मर्डर झाले होते। एक मुलं आणि आईचा एक मर्डर झाला होता। ते बंद खोलीमध्ये घरामध्ये तलवारी घेऊन वार केले होते असं ते एक दृश्य होतं। त्याच्यानंतर सतत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतात आलेले आहे। ह्याच्यामध्ये टीमवर केलेले आहे। PI पोलीस स्टेशनचं टीम, STPO आणि LCB असं ते सतत एव्हिडन्सेस गोळा करत केले। खास करून आम्हाला फॉरेन्सिक एव्हिडन्सेस काही भेटले होते। जागावरती काही एव्हिडन्सेस होते। एक्झाम्पल काही फिंगरप्रिंट भेटले होते। नंतर आम्हाला TV जे होतं त्यांचं ते TV मिसिंग होतं, त्याचेही काही आम्ही टेक्निकल एव्हिडन्सेस आम्हाला भेटले होते। नंतर आम्हाला खास करून जे सस्पेक्ट होते त्यांचं आम्हाला संशय होते की आजूबाजूचंच असतील, जवळचे लोक असतील असं एक डाऊट होता। त्याच्यानंतर आम्ही CDR अनालिसिस, टॉवर डंप अनालिसिस, ते मृतक होता त्यांचा आम्ही पूर्ण डेटा गोळा करून सतत त्याच्यावरती अनालायसिस केले। नंतर आम्हाला एक 5-6 महिन्यानंतर काही इन्फॉर्मेशन भेटलं की काही सोर्सकडून की एकपेक्षा जास्त लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व होते। तर आम्हाला डाऊट आलं की 3 ते 4 लोक ह्याच्यामध्ये इन्वॉल्व होऊ शकतात। नंतर आम्हाला एक संशयित जे वॉचर म्हणून काम केलेलं आहे, हे मर्डरचा माहिती त्याच्याकडे होता, त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले। आता एक हे फक्त 7-8 दिवसाचा गॅपमध्ये त्यांना आम्ही इंट्रोगेशन केले। नंतर त्यांना ते टेक्निकल गोष्टी, त्याचा मोबाईल स्पॉटला होता, ते नवीन सिम कधी घेतलं होतं आणि असं काही गोष्टी आम्ही तयार करून त्याला व्यवस्थित इंट्रोगेशन केल्यानंतर ते एक जुविनाईल आरोपी आमचं समोर सगळं कबुली दिलं। नंतर त्याचं स्टेटमेंटही झालं। नंतर आम्हाला जे मेन आरोपी होता ते इन्वॉल्व होते, ते दोन्ही मला चुलत भाऊ आहे, त्यांनी मेन आरोपी प्लॅनिंग केले होते।
नंतर ते दोन्ही कसं हे मर्डर केले होते त्याचं माहिती पूर्ण समोर आलं. नंतर आम्हाला त्यांना आता काल आरोपी अटक केलेले आहे 2 आरोपींना आणि ज्युव्हेनाईल आरोपी त्याला ज्युव्हेनाईल कोर्टात प्रोड्यूस केलेले आहे. तसेच आम्हाला काल ते TV जे ते डिस्ट्रॉय केले होते ते आम्हाला ते पंढरपूरचं चंद्रभागा नदीमध्ये सापडले आहे. आज वेपन जे यूज केले होते तेही आज रिकव्हरी झालेले आहे. तसंच आम्ही हे सगळं जे वेपन यूज केले होते आणि काही टेक्निकल एव्हिडन्स हे गोळा करून आरोपी निष्पन्न करून गुन्हा डिटेक्ट झालेले आहे. हे पूर्ण क्रेडिट ASP पंढरपूर प्रशांत दगडे त्यांचं टीम, नंतर LCB टीम आणि पोलीस स्टेशनचं टीम हे सगळं मिळून काम केलेलं आहे. प्रत्येक अधिकारी अंमलदार वेगवेगळं त्यांना क्लू भेटला, एव्हिडन्स भेटला, ते जॉईन करत गेले आणि नंतर खूप कमी क्लूमध्ये त्यांना सगळं उघडकीस आणण्याचं त्यांचं श्रेय जाते. धन्यवाद. कोणत्या कारणावरून झाले काय आले हे मोटिव्ह त्यांचं किरकोळ भांडण होत होतं. ते जे आरोपी आहे ते शेजारीच राहत होते, त्यांचं घरचं जवळच राहत होते. त्यांचं छोट्या कारणामध्ये भांडण होते. ते उदाहरणार्थ काही TV जोरात लावत होते असं त्यांचं म्हणणं होतं. काही क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांचं काही वाद होत होते. नंतर काय तिथं अड्ड्यामध्ये बसत होते तेव्हा तिथं किरकोळ भांडण झालेले आहे. असं कारणामध्ये त्यांचं रोष 2-3 महिन्यापासून वाढले होते आणि ते पूर्ण प्लॅनिंग करून हे सगळं मर्डर केलेले आहे. जमिनीचा काय वाद होता का? नाही, जमिनीचं काही वाद नव्हतं. ते टेक्निकल एव्हिडन्स आणि विथ प्रूफ आम्हाला हे सगळं जोडायला लागते. जे आरोपी समोर असलं तरी त्याचं हे तुम्हाला सांगू इच्छितो की आरोपी स्वतः डायल 112ला फोन करून पोलिसांना खबर दिले होता. ते एवढं हुशार होतं की ते स्वतः सगळं कृत्य करून नदीमध्ये सगळं एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करून परत रिटर्न येऊन घरी आला होता. घरी येऊन काही लोक तिथं जमले, तोही स्पॉटला गेला. नंतर तेच काही लोक सांगितले त्याला की तुम्ही फोन करा पोलिसांना, खबर द्या. तर तो स्वतः डायल 112ला फोन केला होता. पोलीस आले होते. ते काही त्याला प्रश्न पण विचारले होते, काही डाऊट पण होता. बट त्यांनी पहिल्यापासून त्यांनी पोलिसांना मिसगाईड केला की हे कारण असू शकतं, असं असू शकतं म्हणून की खूप मिसगाईड झाले होते इन्व्हेस्टिगेशन. तरी आम्ही काही टेक्निकल डाऊट आणि काही गोष्टी समोर आले. नंतर आम्हाला ते एकदम इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला गती पकडलं. त्यासाठीच हे थोडा वेळ गेला बट अल्टिमेटली चांगलं सक्सेस झालं आहे. दिले नाही आहे ते अजूनही कन्फर्म नाही झालेलं आहे. त्याचं आणि अजून एक लेडीसोबत ते ह्याच्या काही आहे बट अजूनही तपास अजून पूर्ण नाही झाले. ते अँगल अजूनही कन्फर्म नाही. राजस्थान त्याचं काही नातेवाईक राहतात, तिथं तो गेला होता. ते कामासाठी गेले म्हणून तो सांगितला. त्याच्यावरून पण आम्हाला डाऊट आला की आरोपी अचानक जे इथंच काम करत होता, सगळं इथं त्याचं घर आहे, नातेवाईक आहे, तर ते तिथं कशाला गेला असा डाऊट आला आणि ते आरोपी राजस्थानवरून त्यांना पकडून आणलेले आहे. 3 पूर्वी काही हिस्ट्री नाही आहे, काही यांच्यावरती काही गुन्हे नाही आहे, रेकॉर्ड नाही आहे. तर पंढरपूर शहरात 150हून अधिक CCTV कॅमेरे आहेत. त्यातले बहुतांशी कॅमेरे जे आहेत ते बंद असतात. अशा पद्धती CCTV जर सुरू असले असते तर हा तपास जो आहे तो वेळेत लागला असता असं वाटत नाही का आपल्याला? नाही, हे CCTV कायमस्वरूपी राहण्यासाठी आपण काय दक्षता घ्या? हो, ते ॲक्च्युली आता सांगितले आहे. ते CCTV हे पूर्ण प्रकरण CCTVमध्ये आले नव्हते. तेव्हा ते वारीनंतर एक्झॅक्टली वारीमध्ये सगळे कॅमेरा सुरू होते तेव्हा मेंटेनन्स पण होत होतं. आता काही कारणामध्ये ते CCTV मेंटेनन्ससाठी काही कॅमेराज बंद आहे बट ते आम्ही दुरुस्त करून घेणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.